असं म्हणतात, संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. आपल्या देशामध्ये संतांची फार मोठी परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव, रामदास स्वामी. पण बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे स्थान तीर्थक्षेत्र बनलं आहे ते संत गजानन महाराज यांच्या वास्तव्याने. 23 फेब्रुवारी 1878 रोजी अबलिया स्वरूपामध्ये गजानन महाराज प्रकट झाले. तो त्यांचा प्रकट दिवस म्हणजे माघ वद्य सप्तमी. ते प्रकट झाले त्यावेळेला ते तरुण वयामध्ये होते. ऋषीपंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळला जातो. 8 सप्टेंबर 1910 हा संत गजानन महाराजांचा संकीर्ण समाधी दिवस. 1910 म्हणजे हे 19व्या शतकातले अतिशय संत चूडामणी, भक्ती मार्गाला लावणारे असे संत चूडामणी होत गेलेले आहे. संत गजानन महाराज हे आधुनिक काळातील संत आहेत. भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहोचता येतं हा संदेश त्यांनी दिला. गणिकडे गणाचे बोलते हे त्यांचं आवडतं भजन. श्री गजानन महाराज हे रामदास स्वामींचे अवतार मानले जातात. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये दासगणू महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की पूर्वी गडावर म्हणजे सज्जन गडावर रामदास स्वामींचं वास्तव्य होतं आणि नंतर ते संत गजानन महाराज यांच्या स्वरूपामध्ये शेगाव येथे प्रकट झाले. बाळापुरातील बाळकृष्ण बुवांना त्यांनी दास नवमीच्या दिवशी प्रकट होऊन रामदास स्वामींच्या रूपामध्ये दर्शन दिलं. अशी ही संत परंपरा. जगाचा करण्या उद्धार गजान असे रूप असे अवतार, धरून आले महिबळ पुन्हा समर्थ सिद्ध योगी. श्री गजानन महाराजांनी भक्तांच्या उद्धारासाठी केलेल्या लीला या अपरंपार आहेत. त्यांच्या करणीला जगामध्ये कुठेही तोड नाही. त्यामुळे त्यांचे खूप अनुयायी बनले. त्यांचा शिष्यवर्ग फार मोठा आहे. खेडेपाड्यातून, लहान गावातून, शहरातून लाखो लोक आजही त्यांच्या दर्शनाला शेगावला येतात. पायी वारी करतात आणि संतांच्या कृपेचा अनुभव घेतात. श्री दासगणू महाराजांनी संत गजानन महाराजांचे चरित्र श्री गजानन विजय ग्रंथामध्ये या सर्व लीलांचं वर्णन केलेलं आहे. एक वेळा शेगावी जावे भक्ताने, एवढे वैभव दिले गजानन बाबाने. आपणही सर्वजणी आज दासनवमी आहे आणि दासनवमी मध्ये रामदास स्वामींचे पण आपण भजन म्हणणार आहेत. पण त्याचबरोबर आज गजानन महाराजांच्या अवतारामध्ये असलेल्या गजानन महाराजांच्या स्वरूपामध्ये असलेल्या रामदास स्वामीच्या रूपालाही आपण नमन करूयात. संत चूडामणी गुरु गजानन त्यांच्या भक्तिरसामध्ये तल्लीन होऊया आणि गजानन महाराज त्यांनी कोटी कोटी प्रणाम करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय.